पाहुणा दाखला ना भात दाखलाच राज दाखला कोणी मी पाहुणा अरे साला सोन काय माय गाला घेऊ शिवा गुड्या पाहुणा आता तुम्ही दोन्ही होई घ्या ठीक आया घर असून घर जावा नंतर दारूनी वाटी कोंबडानी बोटी पात्रानी बाटी कासानी थाटी आणि जीवानी दाटा कोंबडा आपण पाणी बी खाऊन पण मी असं चाल राहिलो मी जसं खरं राहिलो गावाला जर होते गावाला लोक काय म्हणतील की शांताराम आप्पा एकटा पिणार आणि साला असले पाहिजे नाही शिवा एक काम करा जसा मी चालस तसा तुम्ही बी चला मी चालस तसा तुम्ही चला कोंबडा आपणच संधी बेठावणी राय शिवा गुड्या आता तुम्ही बहीण येईन तुम्ही बहीण येतात तू याले हान आणि तो तुले हानी मारामारी करा मारामारी मारामारी करा मारामारी बहिणी रानते की काही साले इथला पीठ म्हणा तुम्ही आणि काय तर पहिले तुला भाऊ माय 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 गुन्हा भाऊ शिवा भाऊ अरे पहिले का मास करे असले शिवा आपला भाऊ येतो त्याला मारू नको ओ शिवा ऐक ना रे शिवा ऐक ना शिवा शिवा ऐक ना रे ओ शिवा ऐक ना रे त्याला भाऊ येतो रे काय म्हणा ना शिवा तुम्ही हो सोमडीने म्हणतात रे भाजी देणं म्हण रे का पाणी देणं म्हणा खालबाट तू खालबाट खालबाट अरे बट रे त्याला तोंड येणार रे अरे भाग्यश्री हा खांडे घेताय चार वाराणी पद्धत ती कशी चारी खांडे माल एकतालेच टाक मन भाऊसले मी जेवढं सांगस तेवढंच आहे पाहुणा बैल मारू नका ना का बरं बैल उलटी जाईल ना घालबाट असतं तू अरे बाई येणार हो बाई बाहेरची स्थिती चारी खांडे माल एकतालेच टाक मन भाऊसले नुसतं कांदा मीठ भाकर बी देऊ नको का बोल लवकर पुन्हा फिरशनिया भरवा मन घरी यावा नको बंद हॅलो बहीण ताट करायची बरं का जेवण ताट करायची बहीण बहीण ताट करताय जेवण ताट बैल ताट शिवा भाऊ आता बाबू रे भाऊ हात पाय धुले काय आम्ही पुसली ना का मग अहो म्हणजे रोज हात पाय धुवून बारीक पडलं तू आलो लवकर बोल ऐका ऐका आई कांदा मीठ भाऊ मला घरी येत बरं पोट भर जेवण कर जा ओके ना करा जा हो एक काम कर हात
आम्हाला काय दोन मीठ असं राहिले ते का बर आम्ही खास राहत पाहिजे ना बाकी शिवा शिवा बाकी कोंबड आते जाईल कोंबड मी तुमले 8 दिन काही जाऊ देत नाही 8 दिन आधी तांडा मात्र तुम्ही लेणी बांधते लेणी कुठे कुठे आग नको आधी आपले तांडावले पंचमंडळ आहे ना त्याचे डायरेक्ट धुळं धाडस 4 किलो मासा मागाडले नागपूर पटेल आंबे काय काम पैसा मागे दिवाळी टाइम येथून पडल्यावर तू म्हणता ना पाहुणा पाहुणा धुळ्याला बस स्टँडवर भाजी म्हणजे मिळणार हा मी तुम्हाला 50 रुपये लिहिणार 50 रुपये लिहितात 20 रुपया काही लिहिन 30 रुपया लिहिते तुझ्या पण असतील ना पैसा नाही येत अरे किती बी करे मी तुम्हाला पाहुणा आहे रे मी एवढा हलकट नाही तर 30 रुपया लई तुम्ही घटायला जायचं पाहुणा यानं तो तर मी सोडली काय काय कोणती दिवा तुला मोठा भाऊ माय मला मोठा भाऊ घेतला हुशार आहे हो बहीण बहीण मी चांगली मत बी म्हणा मोठा भाव की नाव घ्या रे बाबा त्याचा आवा नंबर राहिला ना त्याचं असं कसं जाऊ देस तुम्ही नाही ना आमना हात पाय मोडून वाट लावला म्हणल्यावर कोण येशील ना ते त्याचे वक्र सांगा येतो माझ्या निमित्त जात का हा तो दिवाळी खाली नावी सिद्धा तुला देवाला होईन आली दुसरा काय शिवा आई वय ना काही सण खास करे आमना होईना सण मात्र ना तो कोणचा पंजा रत्ना आणि पावसाला भाऊ पण येतात मग होईना तुम्ही तो दोन आली माझ्या तुमच्याकडे ओ पाच आणि हा देव कसा आहे झाडाला पकड्या 30 रुपया बिने दाढी कराले कोणी पेटना सदा गाली उन्हान म्हणे देव बघ 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 आणखी कोणी चोरीले काय माहिती काय नाही एवढं पाणी होतं तर रनबाई होतं तरी अंग बहिणी त्याने बघ ना मस्त पाय पुसली ना म्हणे मी देव हाव ना बघ ना मावशी ते देव कसे होते सांगा वर्षात देव होता त्या ते देव कसे होते कसे होते काळ्या सावळ्या रंगाचे कावड्या कावड्या रंगाचे आगळे हलकट काळ्या सावळ्या रंगाचे हा काळ्या सावड्या रंगाचे विटेवरती उभे गिटा फोड राहता एखादा शब्द तर चांगला बोलत आहे विटेवरती उभे हा गिटेवर उभी काटेवरती हात कटेवर हात पुढे बेशरम. जागा चुकाय काही ना मग कसं काय तू काय काय मला वाटणार असं काटेवरती हात असं कटेवर बेबी हिरा गोंबी गिरवा बाजू खाते का माराय काटकले थोडीशी मग लागेल ना चक ना घेईन अगं बेबी हिरा हा बेंदी गिरा अंडा केर का मावशी गवताचा बारा ए तेरडी अगं गवताचा भारा नाही मोत्याचं तुला असंच पाहिजे ना शोक नसते असतात पाहिजे आणि शेवलात पाहिजे शेवून गेला छत्रपती शिवाजी महाराज बरोबर तुला मला पण शोभणार शोभणार नाही भाऊ मग मला काय शोभेल ये ना दान काही पण बोलते का ए तुझ्या मुलींना सांगा बाबऱ्या रागात राहा कोणी हो तुमना रांडा धरा अगं उलटली असं त्याला शिस्तपणा म्हणजे लागेल जरा लागेल लाईट लवकर कर हात नाही मला देऊ का सांगा वर्ष असं आहे ना अगं ती लाईन नाही ही लाईन जरा काय करा कोणी हो डेपे काढू नका मी जाईन कधी मध्ये दिकत ना खबर सगळं कोणी देत नाही तिची काय नाही भाऊ तू मागून काय टोचे राहिला आणि माझं उभं आहे असं माझं उभं राहायचं हे बघ तू अशी उभी होती काय नको उभा राहू मला संधीना फायदा नाही वय असं आवा पोरी तुम्ही वाकडी होई गेला नाही का शमत ना खूपच म्हणजे तर तुम्ही वाकडीची शिरायली वा बाय मान नवरांनी पहिलेच वाकडी करी ठेले व माय मग तिला अशी ठोकी ठाकी शिरी करेल ना बाई परत वाकडी होई जातो बाई आता करू सुरुवात हा थांबे भाऊ तू सुरू करा नाही ना आता जाऊ दे भाऊ ठीक आहे ना हा तिने बी इच्छा आहे आता करता बुड्ढा पडेल रोड आता जा शावा का शाता माझी ओळख सांगितलं वसुदेव सुतम देव कौसाच्या रुवता वसुदेव सुतम देव कौसाच्या देवकी परमानंदना विश्ववेले जगद्गुरु बोला पुंडली गावडा ज्ञानदेव जगन्नाथ महाराज की जय कृष्ण भगवान की बोकड्यांकडे बहिणी गोड सांगितलं शिवा
या अंजेर पहिले आपलंच होते की रे या अंजेर पहिले बोले ते काय तुम्ही मला भेटणार मला वैद्य आनंद मनान मोठा कोट मग जटून झपी मग पाकिट मग मोठा आणि तो कोट काढीस नाही तुमचे टाकी दिना पैसा घर राहिल्यात घर जायपर्यंत 20 रुपये उसना घ्या. अरे शिवा तू तर पाहुणा त्यांनी बोलते बळे मारा ना रे पाहुणा त्याचा आपला पैसा मागेला ना अहो बोलता हलकटे साला तुम्ही पैसा मागा रे रोशन बैठावणी रे तुम्ही पैसा मागा रे पाय गरजा सुधर या अंगेर पायरे मला काय कमी शिरे अरे घर जाता 500 1000 2000 50 रुपया लई जा मला काय कमी शिरे या अंगेर पायरे बोरे पैसा मागा रे अरे हे दादा ये पैसे ये पैसे तेरे पास थी क्या पहिले दाबी सर पहिले दार नाही ना पहिले दारू तुम्ही कशी पाडत कशी पाडत तुम्हाला माहित ना ना आम्ही दोन्ही नवरा बायको दूर लवण में जातो लवण में जातो खड्डे में सात खड्डे में हा आम्ही दोन्ही नवरा बायको दूर लवण में जातो हा मला नवरा पाडा मी झेल आणि तुमच्या सारखं मना नवरा पाड मी झेल आणि मग तुमला नाही बा माल असली का नकली पहिले थोडी लिस्ट निदकस त्याचे साला काय म्हणते पाहुणा घ्या आणि पायनं पचक लिस्ट ना पहिले थोडी लिस्ट निदकस आत्माराम नाही म्हण पण मानसाराम कुठे ऐकस तशा नाही दारू पिण्यासाठीच आहे परंतु लक्षात घ्या माझ्या बंधूंनो हीच ती दारू की आजच्या जमान्यात तो पापी बाप 25 ते 30 वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन स्मशानभूमीपर्यंत नेतो तो बाप हीच ती दारू एवढं लक्षात ठेवा बंधूंनो सर्वात जगात श्रीमंत कोण आहे जगात श्रीमंत फक्त एकच माणूस जगात श्रीमंत माणूस फक्त एक कोण हे ज्याचं शरीर तंदुरुस्त आहे जगात फक्त श्रीमंत तोच त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही ठीक आहे घेतला असले देवाले काय परवडणार सर्व असले भेटी माल कडक आहे अजून थोडी दिसली आधी इथली आणि मनात सालाय शिवा हॅलो काय भाजी ना मसाला ना वास सुटता मग तू भाजी ना मसाला ना वास नाही मग मी पाहत नो तुम्ही पाय ना बडवा तुम्ही साला सोड पाहुणा त्यात मस्त होई आज तुम्ही मला घरी यायचे तुम्ही दोन्ही हाय खा ते खा काय बी खा तुम्हाला धाकला कोण आहे मोठा कोण आहे धाकला मोठा कोण आहे मोठा ना मार मोठा कोणी शिवा बाकी मार तुम्ही जेवाय की तुम्ही मागे दाखला कोणी की सामान त्या बाबाची बायको कोणत्या बाबाला मागे देखील अरे नालाई तुम्हाला नवऱ्याची बायको आणि तू माझी बायको ग नाही तू बायकी बाई तुझ्या बायका बसून का म्हणजे बायबाईंचा टाळा बसत नाही नाही बायबाईंचं लग्न होत नाही नाही आपली थापली कोणी पापडी
ते पण नाही नाही वा बाई तुले हात तुला पण हात तुले पाय तुला पण पाय तुले डोकं तुला पण डोकं तुले तेन मले हाई हे ते काय ग तुले नवारी मला सवारी असं माझं काय मावशी आताच बोलत होती हाय मावशी सगळ्या मुली नटून खटून आल्या बर एके मुलीला शेती घेतलं काय नेसलं काय बरं पहिला नंबर कान नाही तर पाळ मान नमस्कार बोलली तर नमस्कार म्हणायचं बरं तू काय घेतलं मावशी हा मी विकायला घेतला खवा विकायला घेतला खवा माला आहे नवा उगाळा खिडकी ठेवले हवा जाऊ हवा कशाला ना बापाला नवा अस्मारच नवा हा लय वास गरम नाही मारतो. राहिला. लय गरम होतं साहेब वास मारत काढत नाही असं वाटतं सिंगार शिंगार पायात पंजन पैंजण हातात बांगड्या या बोना तांगड्या कोणत्या भाऊचं बाबा शाटोला रेडी आबा असं नादान बाळ आहे त्याला काय समजा कुशल त्याच्या तंगड्या हातात नादान देखील आहे ना तुझे नाही तर बाप नादान नेवा त्यानं लग्न व्हायला नाही तर 2-3 परत ना बाप राहतात त्याला नादान म्हणून तू ए बेडी अगं लहान बाळ आहे ते असा लहान बाळ लहान बाळ म्हणून पुढे संघर्ष येतो अगं त्याला काय समजत का उतर बरं खाली ना नाही कोणीकडची ना, नाही. बांगड्या बांगड्या पटेल झाली झाली. डोळ्यात काजळ. काजळ. मावशी हा? बस बोला टाइमपास करू नका घरून पास काय केली शिवा पुन्हा खाले कडीवर तुम्ही बैंदाजीवर धुणं धवाले काय रे काय बोला बरोबर पुढे गोडी केली माझ्या मनात कोणी ठाड गाठी धावर पलंग बाहेर काही शेर नाहीये बहिणी बाहेर काय केवढी ठीक आहे अरे तुमनं ते आपलं ते तुमनं इथला दिन मग मला घरी येईल केलं तुम्ही काय म्हणून नाव निशात ठीक आहे? हा. बरं, खाली वाटा. अरे शिवा हो तर पाहुणा त्यांनी बस बरं मारण जावे आणि बघा पाहुणा त्याचा आपला रुमालवर बशी घ्यात रे बहीण घरी काय अरे ठाकरा बोल रहा है का घर मांगा के तो घर कावला के तो घर का मारला बड़ा कोपड़ा मा अहो, म्हणता हलकट आहे साला गोगो से साला आज तुला भविष्याला रे मामा खरं बोलून माफी मग बटे शिवा उद्या बट रे खाली तू काय होईल मग घरमा एक रे तिले खाले बरं पोलीस वरे कसं काय आणि ना घर का पाहू ना त्याला दिली आता रामपुरी तब्येत बिघडी झालं होतं साला तुम्ही एवढा नालायक येतोय खूप साला बस झाला होता आज तुला भविष्याला रे भाव ना खरं बोलून माफी त्याच पण आता येणार रे एवढी तब्येत व्हानंतर काही कार्ड काही चिठ्ठी मला दिली रे ओ पाहुणा 2 कार्ड 2 चिठ्ठ्या झाल्या एक बी मला पर्यंत येईल नाही आपलं तुला गावात पोस्टमन नाहीये का ते मग पाणी पड राहील तो गारामा फशी घ्या अशी ते मी वेगळं जायचं होतं पाहुणा काय तुम्ही तर बैल लिहिलं होता ना म्हणे हा बैल मोबाईल गोष्ट बैल घुमावला ना तू अरे मोबाईल म्हण रे हा मोबाईल ते मला सांगत तो म्हणे काय अडचण बाकी आपला नंबर टिपला फोन लावला हो पाहुणा तुमना मोबाईल म्हणतो तुला ट्रायल करी तुमना मोबाईल काही शेण मारा असेल नाही का हा तुमना मोबाईल काही शेण मारा असेल रेनमा सांग रे का शेनमा घालायला राहिना रेन मार झाला पोट दुखी होती का हो नारळ आजार मलेरिया नारळ आजार होता आजार कुठला होता चालला नाही काही कुल्ली पडायला आणि फुली पालांची का जो आजार आहे तो सांगला पडेल कुणी उनी तुमची बहीण खूर आवाज राहिना म्हैस आहे का की लागली तुम्ही बहीण देखा 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 उनी 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 तुमची बहीण उनी आता उये शिवा अरे अक्का मुली रे अक्काले जेट इले असणार बरं नाका बरे भाऊ चांगली ना मग मग नाही अरे बाई ना पाय पडत नाही अक्का हा मला चांगला आशीर्वाद द्या अक्काला खायणार ना भाग पुरण सारखा अक्का मी तुला जेवायला दिलं आणि येऊ येऊ करा तू वही बाय कोण नाही सांगणार अरे बहिणी बहिणी पाय ना तुम्ही पाय पडता का साडीवर करणार रे बस बस बोला टाइमपास बस नाही रे. चहा ठेव अर्धा लिटर मग घुटी घुटीशी बना होय लवकर तुम्ही फक्त खाले बठा रे पण साला काय चहा पिते काय न्यायला करते न्यायलीस ना टाइमिंग राहिले साला सुरू उठा
काय त्या अपिशात काय नाही आल्या कशात हे काम करत ना चालू बेसन पोळी कांदा निंबूच बनाय टाकत